चेन स्नॅचिंग व महिलेला कोयत्याचा धाक दाखवून तिच्या दुकानावर दरोडा टाकणाऱ्या टोळीतील पंजाबच्या अट्टल गुन्हेगारांना फौजदार चौडी पोलिसांनी पाठलाग करून पकडले। या कारवाईत पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे। या टोळीतील फरार 2 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। विशकुमार राजेश कुमार वय वर्ष 24, राजकुमार राजकीर सिंह वय वर्ष 24, हॅप्पी शेरा सिंग अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत। बुधवारी दुपारी 12च्या सुमारास वसंत विहार परिसरात MH16 DJ 7724 या दुचाकीवरून आलेल्या 2 गुन्हेगारांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचं गंठण जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती। तर दुपारी 1च्या सुमारास बाळे येथील अंबिकानगर येथील एका महिलेच्या दुकानात कार क्रमांक PB 10 JK 1993 यातून आलेल्या 5 दरोडेखोरांनी दुकानातील महिलेला कोयतेचा धाक दाखवून तिच्याकडील 2 तोळ्याचं सोन्याचं गंठण ओढून नेलं होतं। या दोन्ही घटनांची माहिती फौजदार चौडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख, DB पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन्ही घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली। बाळे येथील घटनेतील गुन्हेगार घटना केल्यावर वाहतुकीची कोंडी झाली असल्यानं संतोषनगर येथून माळरानाकडे वाहनानं पसार झाल्याची माहिती पोलिसांना समजली। त्यावेळी पोलिसांनी गुन्हेगार ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्यावरून वाहनाचा पाठलाग केला। पोलिसांनी कारचा पाठलाग करून बाळेतून विजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाण पुलावर गुन्हेगारांच्या कारच्या आडवी पोलिसांची व्हॅन आडवी लावून आरोपींना पकडलं। गंठण हिसकावून दुचाकीवरून पसार झालेल्या 2 आरोपींचा बाळे येथील माळरानात शोध घेतला असता दुचाकीचं पेट्रोल संपल्यानं गुन्हेगारांनी ती तिथेच टाकून दिली। ती मिळून आली, परंतु 4 तास माळरानावर आरोपींचा शोध घेऊन ते मिळून आले नाहीत। कारमधून दुचाकीवरून पसार झालेले आरोपी हे पंजाब राज्यातील असून या 5 जणांची टोळी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। पळून गेलेल्या आरोपींनी पेट्रोल संपल्यानं माळरानावर टाकून दिलेली दुचाकी जिल्ह्यातून चोरल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। याबाबत फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत चालू होतं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।